हॅलो नमस्कार. एकंदरीत आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2024च्या अनुषंगाने मागील वर्षातील प्रश्नपत्रिका विश्लेषण सिरीज आपण बघत आहोत. यामध्ये आपण इतिहास हा विषय सध्या आपण बघत आहोत, ज्यामध्ये 2017 ते 2023 या वर्षात आयोगाने जे राज्यसेवा पूर्वपरीक्षेत प्रश्न विचारलेले आहेत ते आपण सविस्तर सखोल पद्धतीने आपण ते डिस्कस करत आहोत. ओके, या व्हिडिओमध्ये या लेक्चरमध्ये आपण 2020मध्ये जे आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत ते आपण सविस्तर बघूयात. या आधीच्या व्हिडिओमध्ये 2017, 18 आणि 19 हे या 3 वर्षाचे जे प्रश्न आहेत ते आपण सविस्तर डिस्कस केलेले आहे. त्या व्हिडिओची जी काही लिंक आहे, त्या व्हिडिओची जी काही प्लेलिस्ट बनवलेली आहे, त्या जर तुम्हाला ते बघायचं असेल तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची प्लेलिस्ट देखील ॲड करतो आहे. ओके, सोबतच जर या लेक्चरची PDF तुम्हाला हवी असेल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक देखील दिलेली आहे, ते तुम्ही जॉईन करा. ओके, सो एकंदरीत तुम्हाला माहितीच आहे की आपण कशा पद्धतीने प्रत्येक प्रश्न सविस्तर रीतीने आपण डिस्कस करत आहोत. ओके, सो कुठलाही वेळ वाया न घालवता आपण थेट आपल्या लेक्चरला सुरू करूयात. सो या ठिकाणी जो पहिला प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला होता 2020मध्ये, त्यात आपल्याला जोड्या लावा स्वरूपात प्रश्न होता आणि जे काही मध्ययुगीन भारतासंदर्भाने किंवा आधुनिक भारताचे जे काही सुरुवातीचा जो काळ आहे, ज्यामध्ये पेशवे संदर्भाने वेगवेगळे जे इंग्रजांसंदर्भाने वेगवेगळे जे परकीय आक्रमण किंवा परकीय जे हस्तक्षेप भारतामध्ये होऊ लागलेले होते, त्यामध्ये बाहेरचे लोकांनी आपल्या भारतामध्ये वेगवेगळे राज्य होते त्या ठिकाणी आपली जी एक प्रकारे ब्रिटिश असतील, मग ते पोर्तुगीज असतील किंवा फ्रान्स असतील, फ्रेंच असतील, तर त्यांनी वेगवेगळे लोकांनी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी नेमलेले होते. ओके, सो त्या अनुषंगाने या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके, सो पेशवे, त्यानंतर महाराज सवाई जयसिंग, रघुनाथ नवलकर आणि तंजावरचे राजे सरफोजी भोसले. ओके, सो या ठिकाणी आपल्याला त्यांची जोड्या लावा या एकंदरीत अशा स्वरूपात प्रश्न विचारण्यात आलेला आहे. सो ते तत्पूर्वी आपण थोडा त्याविषयी माहिती बघूयात. सो पेशवे संदर्भात आपल्याला काय दिसून येतो तर मराठा साम्राज्याचे एक प्रकारे जेव्हा आपण मराठा साम्राज्य जेव्हा अभ्यासतो, त्यामध्ये पेशवे हे आपल्याला मराठा साम्राज्याद्वारे नियुक्त पंतप्रधान अशा पद्धतीने ते आपल्याला दिसून येतात. ओके, जे विशेषतः पुण्याचा जो परिक्षेत्र आहे त्यामध्ये आपल्याला ते दिसून येतो. आजही तुम्ही जर शनिवार वाडा वगैरे बघितले असेल तर ते आपल्याला पेशवेकालीन ते शनिवार वाडा वगैरे ते आपल्याला दिसून येतो. ओके, सो पेशव्यांनी आपल्या सचिवालयात पुन्हा येथे असलेल्या हुजूर दप्तर असे नाव दिले होते. जे काही पुण्यातील हुजूर दप्तर आहे ते त्यांचे पेशव्यांचे सचिवालय होते. त्यांच्या सचिवालयामध्ये एक डॉक्टर होता, युरोपियन डॉक्टर विद्वान हे त्यांच्या राजदरबारामध्ये सेवा देत होते. ओके, सो पेशव्यांच्या काळात सरंजाम आपल्या जागीरावर स्वतंत्रपणे राज्य करीत असे. ओके, सो हे खूप महत्त्वाचं आहे की पेशव्यांच्या काळामध्ये एक युरोपीय डॉक्टर देखील त्यांच्या राजदरबारामध्ये होते आणि ते काही विद्वान देखील होते, युरोपियन विद्वान. ओके, आणि ते त्यांच्या राजदरबारामध्ये सेवा देत होते. सो या ठिकाणी तुम्ही पेशवे संदर्भाने आपण जोडी लावू शकतो. अला 2 नंबरची जोडी, यांच्या राजदरबारात युरोपियन डॉक्टर आणि विद्वान होते अशा पद्धतीने अला 2 नंबरची जोडी. सो अला 2 नंबरची जोडी पर्याय असणारा फक्त एकच पर्याय आपल्याला शिल्लक आहे या ठिकाणी, पर्याय क्रमांक 2. ओके, सो पर्याय क्रमांक 2 योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर काही अजून ॲडिशनल इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिलेलं आहे, ते देखील आपण बघूयात. ओके, सो या ठिकाणी महाराजा सवाई जयसिंग यांच्याविषयी दिलेलं आहे. सो ते भारतातील अंबर शासक म्हणून अंबर शासक म्हणून होते. त्यानंतर औरंगजेबाकडून त्यांना सवाई ही पदवी देण्यात आलेली होती. ओके, औरंगजेब जे मुघल बादशाह त्यावेळेस होते, तर त्यांच्याकडून सवाई ही पदवी मिळालेली होती. ते एक गणिततज्ञ, खगोलशास्त्रज्ञ आणि उत्कृष्ट नगर रचनाकार दिसून येतात. कोण तर सवाई जयसिंग. ओके, महाराजा सवाई जयसिंग. त्यानंतर जंतर मंतर या नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रसिद्ध वेधशाळा त्यांनी उभारल्याचे आपल्याला दिसून येतो आणि जयपूर शहराची निर्मिती यांनी केलेली आहे. जयपूर शहराची निर्मिती किंवा जंतर मंतर उभारण्याचे श्रेय कोणाला जातो असा जर प्रश्न आला तर आपल्याला महाराजा सवाई जयसिंग हे त्याचा योग्य पर्याय आपल्याला टिक करता यायला हवा. ओके, सो त्यांनी पोर्तुगीजांना आपल्या राजदरबारात खगोलशास्त्र पाठवण्याची विनंती केली होती. एकंदरीतच जे काही महाराजा सवाई जयसिंग यांना खगोल क्षेत्रामध्ये खूप आवड होती, वेगवेगळे ताऱ्यांचा अभ्यास वगैरे करणे. त्यानंतर त्यासाठीच त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी जंतर मंतर बांधण्याचे जे काही संकल्प आहेत ते घेतलेले होते. ओके,
सध्याच्या परिस्थितीला 5 जंतर मंतर आपल्या भारतामध्ये दिसून येतात. ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा कुठल्या ठिकाणी ते दिसून येतात. याविषयीची जी थोडक्यात जी नोट्स आहे किंवा जी क्लिप्स आहेत ते देखील मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर स्क्रीनशॉट शेअर केले होते की कुठल्या ठिकाणी ते जंतर मंतर दिसून येतात. ओके. सो त्यांनी जंतर मंतर संदर्भाने या खगोलशास्त्र संदर्भाने पोर्तुगीजांना आपल्या राजदरबारामध्ये पाठवण्याची विनंती केली होती. ओके. सो महाराजा सवाई जयसिंग यांच्यासाठी जी जोडी आहे ती कुठली लागेल तर पोर्तुगीज राजाला पोर्तुगीज खगोलशास्त्रज्ञ पाठवण्यास सांगितले होते. म्हणजे ब ला 3 नंबरची जोडी लागेल. ओके. ब ला 3 नंबरची जोडी. त्यानंतर आहे या ठिकाणी रघुनाथ नवलकर. रघुनाथ नवलकर आपल्याला बुंदेलखंड, सध्याच्या मध्य प्रदेश च्या जो त्यावेळेस माळवा प्रांत होता त्या ठिकाणचा जो बुंदेलखंड वगैरे जो एरिया आहे त्या ठिकाणी राज्यव्यवस्था बळकट करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका आपल्याला दिसून येतो. ओके. इंग्रज भाषेचे आणि पाश्चिमात्य शिक्षणाचे मोल जाणणारे ते अनेक भारतीयांपैकी एक आपल्याला दिसून येतात. इंग्रजी पुस्तकांचे ग्रंथालय आणि वैज्ञानिक प्रयोगांसाठी प्रयोगशाळाही त्यांनी आपल्या राजदरबारामध्ये किंवा आपल्या कारकिर्दीत बांधल्याचे दिसून येते. कोणी? रघुनाथ नवलकरांनी. ओके. विशेषतः हे आपल्याला होळकर जे आहेत त्यांच्या जे होळकर कुटुंब आहे त्यांच्या याच्यातून आपल्याला दिसून येतात. ओके. रघुनाथ नवलकर. ओके. सो यांच्या काळामध्ये इंग्रजी पुस्तकांची ग्रंथालय आणि वैज्ञानिक प्रयोगशाळाही बांधल्याचे आपल्याला दिसून येतो. त्यानंतर पुढच्या याच्यामध्ये काय दिलेलं आहे? सो रघुनाथ नवलकर यांना 1 नंबरची जोडी लागेल. त्यानंतर तंजावरचे राजे सरफोजी यांच्याविषयी दिलेलं आहे. तंजावर प्रांतामध्ये मराठांचे जे काही भोसले राजघराणे होते त्यातील शेवटचा शासक म्हणून या तंजावरचे राजा सरफोजी भोसले यांच्याबद्दल आपल्याला माहिती असायला हवं. सो सरफोजी यांनी सरस्वती महाल वाचनालयात सरफोजींनी काय केलं तर सरस्वती महाल वाचनालय सुरू केल्याचे आपल्याला दिसून येतो. ज्यामध्ये अनमोल कलाकृती, नकाशे, शब्दकोश, नाणी, कलाकृती याद्वारे त्यांनी या साहित्याविषयक जे काही विकास आहे ते घडवून आणण्याचे प्रयत्न केल्याचे आपल्याला दिसून येतो. ते इंग्रजी भाषेत पारंगत होते. ओके. त्यांना इंग्रजी बोलता येत होतं. आणि त्यांच्या ग्रंथालयात इंग्रजी कामांचा विपुल संग्रह आपल्याला दिसून येतो. ओके. तंजावरचे जे सरफोजी राजे भोसले होते त्यांचं जे काही ग्रंथालय होते, ओके, ज्याला सरस्वती महाल वाचनालय असे नाव देण्यात आले, त्या ठिकाणी इंग्रजी भाषेत बरेच साहित्य आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध होते वाचण्यासाठी. ओके. सो त्यांना इंग्रजी विषयांबद्दल आवड असल्याचे कदाचित आपल्याला या ठिकाणून कळून येतो. ओके. सो त्यांच्या ग्रंथालयात वेदांत असेल, व्याकरण असेल, संगीत, नृत्य, नाट्यशास्त्र, स्थापत्यशास्त्र, खगोलशास्त्र, वैद्यकशास्त्र अशा इत्यादी अनेक ग्रंथांचा समावेश आपल्याला दिसून येतो. ओके. सो तंजावरचे जे काही राजे सरफोजी होते त्यांना इंग्रजी शिकले आणि त्या भाषेत उत्तम लिहित असत. ओके. सो पर्याय क्रमांक 2 योग्य पर्याय असणार आहे. पुढे जाऊयात. आता या ठिकाणी आपल्याला सुलतान सय्यद घराण्यातील खालीलपैकी कोणते सुलतान हे सय्यद घराण्यातील होते अशा एकंदरीत प्रश्न आहेत. म्हणजे सय्यद डायनेस्टी जी आहे ज्याचा एकंदरीत कार्यकाल आपल्याला दिल्ली सल्तनतमध्ये दिसून येतो 1414 ते 1451. या कार्यकाळामध्ये जे सय्यद घराण्या अंतर्गत जे राजे होऊन गेले त्या राजांविषयी आपल्याला माहिती असल्या तर आपण या प्रश्नाचं उत्तर किंवा जे योग्य पर्याय आहे ते आपण सिलेक्ट करू शकतो. ओके. सो यामध्ये दिलेलं आहे खिज खान, त्यानंतर मुबारक शाह, मोहम्मद शाह, अल्लाउद्दीन अहमद शाह. कुठले बरोबर आहे? ओके. सो सय्यद घराण्याचा जो सय्यद वंश आहे तो कोणी स्थापन केल्याचे दिसून येतो तर खिज्र खान किंवा ख्रीज खान ज्याला आपण म्हणतो तर या खिज्र खान. ओके. खिज्र खान असं नाव आहे. तर खिज्र खान यांनी या सय्यद घराण्याचे जे काही संस्थापक आहेत ते संस्थापक आपल्याला दिसून येतात. ओके. तुघलक जो घराणा होता, तुघलक घराण्याच्या शेवटानंतर किंवा तुघलक घराण्याच्या समाप्तीनंतर यांनी स्वतःचे 4थे घराणे या दिल्ली सल्तनतमध्ये तयार केले. सय्यद घराण्याने तुघलक घराण्याची जागा घेतली आणि ते लोधी घराण्याच्या अस्तित्व स्थापन होईपर्यंत ते सय्यद डायनेस्टी अस्तित्वात होते. ओके. सो तुघलक, त्यानंतर सय्यद आणि त्यानंतर लोधी. ओके. TCL लक्षात ठेवा. अशा पद्धतीने जर एकंदरीत प्रश्न आला तर आपल्याला लक्षात घ्यायला हरकत नाही किंवा हे आपल्याला जर लक्षात असेल तर आपण पर्यायापर्यंत कदाचित पोहोचू शकू जर आपण लॉजिकनुसार जर एखादा प्रश्न आपल्या अशा पद्धतीने विचारला तर. सर्वात आधी तुघलक, त्यानंतर आहे सय्यद आणि त्यानंतर लोधी. ओके. सो हे TCL हे लक्षात ठेवा. सो लोधी घराण्याने त्यांची जी काही सय्यद डायनेस्टी आहे ती समाप्त झाल्याचे आपल्याला दिसून येतो. या घराण्याची स्थापना फिरोजशाह तुघलकाच्या हाताखाली जो काही मुलतानचा गव्हर्नर होता, गव्हर्नर म्हणून काम करणाऱ्या खिज खानने केली होती.
जे ख्रीस खान होते, तर या ख्रीस खान जे होते ते आधी तुघलकांच्या हाताखाली मुलतानचा जो प्रांत आहे त्या ठिकाणी गव्हर्नर म्हणून त्यांची नियुक्ती केली होती. मात्र एकंदरीत तुघलकांचा जो विस्तार आहे किंवा तुघलक जे आपल्याला माहितीच आहे, मोहम्मद शाह तुघलक आणि त्यानंतर ज्यांना वेडा तुघलक अशा पद्धतीने देखील संबोधलं जातं. सो या पद्धतीने त्यांनी यांच्या तुघलक घराण्याच्या शेवटनंतर ख्रीस खान यांनी स्वतःची सय्यद डायनेस्टी स्थापन केली होती. या घराण्याचा दुसरा शासक होता मुबारक शाह. ओके, मुबारक शाह या घराण्याचा दुसरा शासक दिसून येतो. याच्या मृत्यूनंतर घराण्याचा ऱ्हास होताना आपल्याला दिसून येतो. मोहम्मद शाह, अल्लाउद्दीन अहमद शाह हे असे जे राजे आहेत, मोहम्मद शाह, अल्लाउद्दीन आलम शाह, ओके, आलम शाह हे देखील राजे या सय्यद घराण्याचे दिसून येतात. सो अशा पद्धतीने चारही राजे खिज्र खान, मुबारक शाह, त्यानंतर मोहम्मद शाह आणि अल्लाउद्दीन आलम शाह हे चारही राजे या सय्यद घराण्यातील सय्यद घराण्याशी संबंधित असल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, सो पर्याय क्रमांक 4 ABCD योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो या ठिकाणी मक्क्याचे शुल्क हे या डायनेस्टीच्या लोकांनी लागू केल्याचे आपल्याला दिसून येतो, सय्यद डायनेस्टीच्या लोकांनी. सो हे देखील लक्षात ठेवा. त्यानंतर आहे पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आता जे काही 1947च्या आधी ब्रिटिश प्रांतामध्ये जे वेगवेगळे प्रदेश होते आणि स्वतंत्र जे आपण काय म्हणू शकतो त्यांना, तर संस्थाने होते, त्या संस्थानांसंदर्भात या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे की स्वातंत्र्यानंतर ते जे संस्थाने ते कुठल्या प्रांतामध्ये विलीन करण्यात आले. ओके, सो मयूरभंज प्रांत, त्यानंतर आहे कोल्हापूर संस्थानामध्ये कोणत्या जे कोल्हापूर संस्थान आहे ते कुठल्या प्रांतात विलीन झाले, रामपूर संस्थान, त्यानंतर आहे भोपाळ. सो आपल्याला जर मयूरभंज माहीत असेल, मयूरभंज कुठं आहे, ओडिशामध्ये, तर सो ओडिसा या प्रांतात हे मयूरभंज हे जे प्रांत होते किंवा जे संस्थान होते ते विलीन झाल्याचे दिसून येतो. सो अला 3 नंबरचा पर्याय, अला 3 नंबरचा पर्याय या ठिकाणी आहे, त्यामुळे हे ऑप्शन गेले. या ठिकाणी देखील नाही, त्यामुळे हे देखील गेलं. सो 1 आणि 4 आपल्याकडे पर्याय शिल्लक आहे. त्यानंतर आहे बी कोल्हापूर. कोल्हापूर आपल्याला माहिती आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये येतो. सो याचा जे काही विलिनीकरणाचा जो प्रांत असणार आहे तो मुंबई प्रांतामध्ये ते विलिनीकरण झाले होते. सो बीला 2 नंबरचा पर्याय, सो बीला 2 नंबरचा पर्याय या ठिकाणी. सो पर्याय क्रमांक पहिला पर्याय क्रमांक 1 योग्य पर्याय असणार आहे. ओके, त्यानंतर आपल्याला रामपूर संस्थान आपल्याला उत्तर प्रदेशामध्ये दिसून येतो. या ठिकाणी युनायटेड प्रोव्हिन्समध्ये जे काही हे होते ते रामपूर संस्थान आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आहे भोपाळचा जो प्रांत आहे, भोपाळच्या मध्यवर्ती, त्याचा सेंट्रल जो काही पार्ट आहे, ओके, मध्यवर्ती सेंट्रल प्रोव्हिन्स, या सेंट्रल प्रोव्हिन्समध्ये भोपाळ जो प्रांत आहे तो विलीन झाल्याचे दिसून येतो. ओके, सो अशा पद्धतीने हे प्रांत या वेगवेगळ्या भागाच्या याच्यामध्ये विलीन झाल्याचे दिसून येतो. 1947 साली भारताच्या स्वातंत्र्यावेळी ब्रिटिश प्रशासित जे प्रदेश होते त्यामध्ये या ब्रिटिश प्रशासित प्रदेशांव्यतिरिक्त 5 ते 65 संस्थाने आपल्याला दिसून येतात. हळूहळू या संस्थानांचे भारतात विलिनीकरण झाले. ओके, आणि सर्वात शेवटचा जो प्रांत होता तो कोणता होता आपल्या भारतामध्ये सामील होणारा, तर गोवा. ओके, 1961च्या कालावधी किंवा 1960-61च्या दरम्यान हे गोवा जे प्रदेश होते जे पोर्तुगीजांच्या ताब्यात होते ते भारताशी जोडण्यात आले. ओके, सो अशा पद्धतीने या मॅपच्या आधारे देखील तुम्ही हे जे प्रश्न आहे ते समजू शकता. पुढे जाऊयात. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला चौथा जो प्रश्न आहे ते यात चुकीची जोडी विचारलेला आहे आणि वेगवेगळ्या भारत छोडो आंदोलनाच्या वेळेस किंवा जे काही चळवळ आपण स्वातंत्र्य संदर्भाने उभी केली होती त्यात भारताच्या विविध भागामध्ये, आपल्या देशाच्या विविध भागामध्ये वेगवेगळ्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या कार्यकर्तृत्वाने एक स्वतंत्र अशी ऑर्गनायझेशन, मग ते रिव्हॉल्युशनरीच्या बाबतीत असेल, एखादा ट्रायबल कम्युनिटीच्या बाबतीत असेल किंवा ब्रिटिशांना विरोध करण्यासाठी वेगवेगळे दस्ते उभारलेले होते, त्या संदर्भाने आपली कुठली जोडी चुकीची आहे त्या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे. सो दास्ता नावाचे जे काही आहे ते बकरोका टापू अशा पद्धतीने दिलेलं आहे. त्यानंतर आहे सियाराम दल कोणी उभारलेले होते, कुठे उभारलेले होते, बिहार. त्यानंतर परशुराम दल ओडिसा आणि हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी कुठे या हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीचा उगम किंवा एकंदरीत कार्य आहे ते झाल्याचे दिसून येतो. सो भारत छोडो आंदोलनादरम्यान जयप्रकाश नारायण यांनी बकरी का टापू येथे अखिल भारतीय आझाद दस्ताचे आयोजन केले होते. ओके, जे काही बकरी का टापू अशा पद्धतीने जे स्थान आहे, ओके, त्या ठिकाणी यांनी जयप्रकाश नारायण यांनी आझाद दस्ता, अखिल भारतीय आझाद दस्ताचे आयोजन केले होते, त्यामुळे हे जे पर्याय आहेत ते योग्य असणार आहे. सियाराम दल
आता सीआरएम दल या ठिकाणी आपल्याला दिसून येतो हे बिहारमध्ये सक्रिय होते. ओके, बिहार या ठिकाणी सीआरएम दल सक्रिय होते. आता सीआरएम दल या भागलपूर जिल्ह्यातील जे व्यक्ती होते सियाराम सिंह यांच्या नेतृत्वाखाली हे दल ब्रिटिशांना विरोध करण्यासाठी स्थापन करण्यात आलेले क्रांतिकारी चळवळ होती. ओके, सो या ठिकाणी बिहार हे बरोबर असणार आहे. पर्याय दुसरा देखील योग्य असणार आहे. त्यानंतर परशुराम दल. परशुराम दल या ठिकाणी ओरिसा दिलेला आहे. आता परशुराम दल बघूयात. परशुराम दल हे आपल्याला बिहारच्या बांका जिल्ह्यामध्ये सक्रिय असल्याचे दिसून येतं. ओके, ना की ओडिशा या ठिकाणी. सो पर्याय क्रमांक तिसरा चुकीचा असणार आहे. या ठिकाणी आपल्याला बिहार पाहिजे होता. बिहारच्या बांका जिल्ह्यात हे परशुराम दल स्थिर होते. आता झारखंड ते बिहारमधील जे काही भागलपूरपर्यंत गंगेच्या काठावर परशुराम सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली हे परशुराम दल कार्य करत होते. ओके, कोणाच्या मार्गदर्शनाखाली? परशुराम सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली. सो अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर या ठिकाणी या चळवळीत पाटणा सचिवालयात तिरंगा फडकवताना बांका खदारा येथील सतीश प्रसाद झा यांच्या ब्रिटिशांनी यांवर गोळा झाडून त्यांची हत्या एकंदरीत केल्याचे दिसून येतं. ओके, सो सतीश प्रसाद झा हे शहीद झालेले होते आपल्याला अशा पद्धतीने दिसून येतं. ओके, काही इन्फॉर्मेशन या ठिकाणी ॲडिशनल स्वरूपात देखील दिलेलं आहे. हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी आधी दिल्लीत स्थापन झालेली होती. ओके, सो दिल्लीत स्थापन झाली तरी तिचा जो कार्य होता तो सर्वात जास्त सक्रिय कुठं होतं तर उत्तर प्रदेशामध्ये सक्रिय असल्याचे दिसून येतं. सुरुवातीला 1925च्या दरम्यान 1924-25मध्ये ही जी काही संस्था आहे ती उत्तर प्रदेशमध्ये स्थापन झालेली होती. मात्र ती HRA हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन या नावानेच ती स्थापन झालेली होती. मात्र हळूहळू त्याच्यामध्ये काही बदल करण्यात आले. त्याच्यात काही रिफॉर्म घडवून जवळपास 28मध्ये याची स्थापना दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर झाल्याचे दिसून येते. ज्यामध्ये चंद्रशेखर आझाद, अशफाक उल्ला खान, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, जोगेशचंद्र चॅटर्जी यांनी ही स्थापना केलेली होती. ओके, सो अशा पद्धतीने आपल्याला हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी हे एकंदरीत उत्तर प्रदेशामध्येही सक्रिय असल्याचे दिसून येतं. सो चुकीचा कुठला असणार आहे तर तिसरा जो पर्याय आहे परशुराम दल हे ओरिसा नसून या ठिकाणी बिहार पाहिजे होतं. त्यामुळे हे पर्याय क्रमांक तिसरा चुकीचा असणार आहे. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. या ठिकाणी आपल्याला कोणत्या स्त्रियांनी स्त्री वर्गाला स्वातंत्र्यासाठी अहिंसक लढ्यास उद्युक्त केले अशा पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. ओके, ज्यामध्ये कमलादेवी, त्यानंतर हंसा मेहता, रतनबेन मेहता, रामीबाई कामदार आणि लक्ष्मीबाई गद्रे. ओके, गर्दे. ओके, प्रोनाऊन्शिएट गर्दे आहे, लक्ष्मीबाई गर्दे. तर कुठल्या महिला होत्या या स्वातंत्र्य लढ्यास स्त्रियांना प्रोत्साहन देण्यासाठी? सो आपल्याला भारतीय स्वातंत्र्य लढ्यात महिलांचा जो सहभाग आहे ते 1817 पासूनच प्रारंभापासून सुरू होत असल्याचे दिसून येतो. अनेक स्त्रियांनी काय तर आपल्या स्वातंत्र्याच्या चळवळीसाठी रस्त्यावर उतरून मिरवणुकीचे नेतृत्व केल्याचेही दिसून येतं. वेगवेगळ्या ठिकाणी व्याख्याने असतील, निदर्शने असतील ते केल्याचे आपल्याला दिसून येतं. तसेच परदेशी दारूंच्या दुकानासमोर त्यांनी धरण्यापासून ते स्वदेशी चळवळीचे नेतृत्व देखील करण्यापर्यंत या स्त्रिया या स्वातंत्र्य चळवळीत अग्रेसर असल्याचे आपल्याला दिसून येतात. राष्ट्रीय स्तरावर जे काही महत्त्वाचे स्त्रिया आहेत त्यामध्ये सरोजिनी नायडू, विजयालक्ष्मी पंडित, कमलादेवी चट्टोपाध्याय, मृदुला साराभाई असे जे महत्त्वाचे जे काही राष्ट्रीय स्तरावर ॲक्टिव्ह त्यावेळेस हे काही महिला आहेत ते ॲक्टिव्ह होत्या. त्यानंतर प्रादेशिक स्तरावर ओके, यामध्ये केरळमधील ॲनी मस्कॅरेन. ओके, मॅस्करेन. त्यानंतर आहे एव्ही कुटिमाल्लू अम्मा. ओके, कुटिमाल्लू अम्मा. त्यानंतर मद्रास प्रांतात आपल्याला दुर्गाबाई देशमुख सक्रिय असल्याचे दिसून येतो. रामेश्वरी नेहरू हे विशेषतः उत्तर प्रदेशामध्ये रामेश्वरी नेहरू आणि बी अम्मन हे उत्तर प्रदेशात. त्यानंतर कमलादेवी, रतनबेन मेहता, रामीबाई कामदार, त्यानंतर सत्यवती देवी आणि सुभद्रा जोशी हे दिल्लीत सक्रिय असल्याचे आपल्याला दिसून येतं. मुंबईत आपल्याला हंसा मेहता आणि उषा मेहता हे सक्रिय असल्याचे दिसून येतात. ओके, लाडू राणी झुस्सी आणि तिच्या जी काही मुली आहेत मनमोहनी, श्यामा, जनक हे लाहोरमध्ये सक्रिय असल्याचे दिसून येतं. ओके, या ठिकाणी कमलादेवी, हंसा मेहता, रतनबेन मेहता, रामीबाई कामदार हे दिलेलं आहे. मात्र या पर्यायात जे आहे ते लक्ष्मीबाई गर्दे जे आहेत त्यांचा या राष्ट्रीय
जे काही अहिंसक चळवळीशी संबंधित नाही ते समाज सुधारकाविषयी त्यांचे कार्य आपल्याला दिसून येतो. ओके, सो पर्याय क्रमांक ABCD योग्य असणार आहे. ई जे आहे ते चुकीचे असणार आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 3 योग्य पर्याय असं आपण म्हणू शकतो. सो अशा पद्धतीने वेगवेगळ्या महिलांनी त्या आपल्या स्वातंत्र्य चळवळीत त्यांचे जे एकंदरीत कार्य आहे ते आपल्याला दिसून येतात. सरला देवी चौधरी, त्यानंतर आहे मातंगी हजारा, भिकाजी कामा, त्यानंतर आहे मुथू लक्ष्मी रेड्डी, सुशीला नायर, राजकुमारी अमृत कौर, सुचेता कृपलानी, अरुणा असापल्ली हे देखील अहिंसक चळवळीत सहभागी झालेल्या इतर महिला आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला स्वातंत्र्य चळवळीच्या दरम्यान कुठल्या महिलांनी आपला सहभाग या अहिंसक पद्धतीने लढा उद्युक्त करण्यास केल्याचे दिसून येतात. सो या अनुषंगाने या ठिकाणी प्रश्न विचारल्याचे दिसून येतो. ओके, पुढे जाऊयात. आता या ठिकाणी आपल्याला हैदराबाद संस्थानाचे जे काही स्टेट काँग्रेस त्यावेळेस होते, हैदराबाद स्टेट काँग्रेसचे नेते आणि त्यांचे जे काही कामाचे ठिकाणे होते त्या अनुषंगाने या ठिकाणी आपल्याला जोड्या लावा स्वरूपात प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ज्यामध्ये गोविंदभाई श्रॉफ, त्यानंतर आहे रामचंद्रराव, डॉक्टर मेळकोटे आणि दिगंबरराव बिंदू. तर त्यांना कुठली जोडी कुठल्या पद्धतीने ते कुठल्या क्षेत्राचे प्रमुख होते किंवा कुठल्या क्षेत्रात नेतृत्व करत होते अशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके, जर तुम्ही 11वीची जी काही 11व्या आपल्या महाराष्ट्र स्टेट बोर्डमधील 11वी जी काही स्टेट बोर्ड आहे 11वीची जुनी इतिहासाची जर पुस्तके वाचलेली असतील व्यवस्थित तर तुमच्या लक्षात येईल की दिगंबर बंधू आपल्याला विशेषतः ॲक्शन कमिटीचे प्रमुख आहेत. हैदराबाद स्टेट काँग्रेसमध्ये ॲक्शन कमिटीचे प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झालेली होती. ओके, सो अशा पद्धतीने ते दिसून येतात. आणि गोविंदभाई श्रॉफ यांच्याविषयी त्यांनी मराठवाड्यातील लढ्याचे प्रमुख मराठवाड्यातील जे काही लढा त्यांनी उभारलेला होते त्याचे प्रमुख म्हणून या गोविंदभाई श्रॉफकडे बघितले जाते. ओके, सो अ ला 3 आणि ड ला 1, अ ला 3 आणि ड ला 1 कुठला पर्याय आहे? तर अ ला 3 नाही आहे, या ठिकाणी पण नाही आहे. त्यानंतर अ ला 3 ओके आणि ड ला 1 या ठिकाणी आहे. सो पर्याय क्रमांक 4 योग्य पर्याय असणार आहे. ओके, आता त्याविषयी थोडक्यात बघूयात. हैदराबाद राज्य काँग्रेसची स्थापना कधी झाली तर 29 जुलै 1938 रोजी. ओके, निजाम सरकारने 7 सप्टेंबर 1938 रोजी त्यावर बंदी घातल्याचे दिसून येतो. ओके, जे काही त्यावेळेसचे हैदराबाद संस्थानातील जे निजाम होते त्या निजामांनी या हैदराबाद स्टेट काँग्रेसवर बंदी घातलेली होती. ओके, याचे ध्येय या ठिकाणी दिलेले आहे ते तुम्ही वाचू शकता. या राज्यातील ज्या काही वेगवेगळ्या परिषदा झाल्या त्यामध्ये आपल्याला दिसून येतो 1921 मध्ये आंध्र प्रदेशात आंध्र सभा आणि कर्नाटकामध्ये कर्नाटक परिषदेची स्थापना झाल्याचे दिसून येतो. या आंध्र सभेचे जे काही सदस्य होते ते एम रामचंद्र राव दिसून येतात. ओके, या आंध्र प्रदेशचे जे सदस्य होते या आंध्र सभेचे जे सदस्य होते ते रामचंद्र राव. सो बी ला 4 नंबरची जोडी लागेल. सो बी ला 4 नंबरची जोडी आहे योग्य. त्यानंतर 1937 मध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र परिषदेची स्थापना झाल्याचे दिसून येतो. ओके, त्यानंतर स्वतंत्र भारताबरोबरच हैदराबादच्या एकीकरणासाठी चळवळ आपण सुरू केलेली होती. या चळवळीत मेळकोटे हे हैदराबाद व सिकंदराबाद भागात जे काही चळवळ होते हैदराबाद सामील होण्यासाठीची त्यामध्ये नेतृत्व कोणी केले होते तर डॉक्टर मेळकोटे यांनी या प्रांतात किंवा या प्रदेशात नेतृत्व केले होते. सो मेळकोटेला हैदराबाद आणि सिकंदराबाद चळवळ. त्यानंतर दिगंबरराव बिंदू यांनी विलिनीकरणाच्या चळवळीस नेतृत्व केले. कुठल्या तर आपल्याला ते दिसून येतं ते एक ॲक्शन कमिटीचे प्रमुख होते. ओके, आणि गोविंदभाई श्रॉफ हे मराठवाड्यातील संघर्षाचे प्रमुख नेते म्हणून त्यांच्याकडे बघितले जातो आहे. ओके, सो अशा पद्धतीने 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा प्रदेश हैदराबाद राज्यातून मुक्त झाला आणि स्वतंत्रपणे हैदराबादमधून जे काही निजाम होते ते पळून गेले होते. ओके, सो अशा पद्धतीने या हैदराबाद स्टेट काँग्रेसचे नेते आणि त्यांची कामे संदर्भात या ठिकाणी प्रश्न आपल्याला विचारल्याचे दिसून येतो. ओके, त्यानंतर आहे पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला काही विधाने दिलेली आहेत आणि त्या विधानांवरून कुठल्या व्यक्तीसंदर्भात बोलले जातो आहे किंवा कुठल्या व्यक्तीसंदर्भाने हे विधान आहेत त्याविषयी आपल्याला प्रश्न दिलेला आहे. ओके, ते सातारा जिल्ह्याचे काले गावचे होते. त्यानंतर आहे त्यांचे शिक्षण 4थीपर्यंत झाले. महाराष्ट्रातील जनतेवर त्यांच्या जलसाचा खूप परिणाम झाला होता. त्यानंतर आहे ते बहुजन समाजाला दयनीय अवस्थेची त्यांच्यातील शिक्षणाच्या अभावाची जाणीव करून देत होते. ओके, सो कोणत्या समाजसुधारकाबद्दल बोललं जातो आहे? केशवराव विचारे, रामचंद्र घाडगे, भाऊराव पाटील की कृष्णराव भालेकर. सो या ठिकाणी आपल्याला रामचंद्र घाडगे आणि केशवराव विचारे यांच्या संदर्भात काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली आहे ते तुम्ही नक्की रीड करा. जे
येणाऱ्या काळामध्ये आपल्या आयोगाच्या परीक्षा ज्या आहेत त्या परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाची माहिती या ठिकाणी आपण देतो आहोत. ओके. सो रामचंद्र घाडगे यांच्या संदर्भात बघूया. सो तमाशाच्या विषयावर जलसा नावाचं साहित्य त्यांनी लिहिलेलं होतं. ओके. सो जलसा हे काही आपल्या म्हणजे आपण जलसा वगैरे किंवा जे आपण जलसा म्हणजेच काही जत्रा वगैरेचा अशातला प्रकार नसून ते त्यांनी तमाशा या विषयावर जे काही लेखन केलेले होते तर त्याला जलसा या अशा पद्धतीने संबोधले जायचे. ओके. त्यांचं नाव जलसा असायचे. सो हे जे तमाशावर आधारित हे जलसा त्यांनी सादर केला होती. बहुजन समाजाच्या कलाकारांनी बहुजनांच्या प्रबोधनासाठी जलसाच्या रूपात आपली कलाकृती सादर केली होती. लोकशिक्षण आणि मनोरंजनाच्या स्वरूपात समाजामध्ये जी काही परिस्थिती आहे त्याचे वर्णन या जलसेच्या माध्यमातून या रामचंद्र घाडगे यांनी केल्याचे दिसून येतो. बहुजन समाजाची जी काही व्यवस्था त्यावेळेस झालेली होती. प्रचलित समाजाच्या जे काही शिक्षणाच्या अभावामुळे रामचंद्र घाडगे हे व्यथित झाले होते. ओके. सो दांडगे आणि ब्राह्मणांच्या दडपशाहीखाली दयनीय जीवन जगणाऱ्या बहुजन समाजाला जागृत करणे हेच या रामचंद्र घाडगेचे उद्दिष्ट या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. ओके. सो त्यांनी सर्व काही सोडून दिले आणि जलसाच्या प्रचारासाठी सर्वत्र जीवन समर्पित केले. सो या ठिकाणी जर जलसाबद्दल बोललं जातो आहे तर ते कोणाबद्दल बोलले जातो आहे असं आपण ठरवू शकतो. तर रामचंद्र घाडगे यांच्याविषयी ते बोलले जातो अशा पद्धतीने आपण निष्कर्ष काढू शकतो. ओके. सो पर्याय क्रमांक 2 योग्य पर्याय असणार आहे. ओके. सो या ठिकाणी काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देखील दिलेली आहे. ते सत्यशोधक समाजाशी संबंधित होते. ओके. सत्यशोधक जलसे देखील त्यांनी घडवून आणल्याचे आपल्याला दिसून येतात. त्यानंतर आहे सत्यशोधक केशवराव विचारे. सत्यशोधक केशवराव विचारे संदर्भात या ठिकाणी ऑप्शनमध्ये दिलेले आहे त्यामुळे आपण घेतो आहोत. भाऊराव पाटील आणि कृष्णराव भालेकर संदर्भात आपल्याला माहितीच असेल. आपण त्यांच्याविषयी थोडाफार बेसिक आपल्याला माहीत असतो. मात्र केशवराव विचारे नव्याने या ठिकाणी विचारण्यात आलेले आहे त्यामुळे आपण हे बघूयात. सो त्यांचा जन्म एकंदरीत 29 जुलै 1889. ओके. 29 जुलै 1889 गुहागर या ठिकाणी झाल्याचे आपल्याला दिसून येते. ओके. गुहागर. नंतर मुंबई राष्ट्रीय शाळेत त्यांनी मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण घेतले. रेल्वेत नोकरी केली. पुढे सातारा रोडला ॲज अ ट्रेन मास्टर म्हणून त्यांनी काम केले. स्टेशन मास्टर म्हणून रेल्वेत त्यांनी नोकरी केलेली होती. 1919 त्यांनी या आपल्या रेल्वेच्या नोकरीचा राजीनामा देऊन सत्यशोधक चळवळीत सहभागी झाले व सहकारी चळवळीत त्यांनी काम करायला सुरुवात केली. ओके. त्यांनी केसरीत जे काही संपादक होते न.चि. केरगड. सो न.चि. केरगड यांनी ब्राह्मणेतरांवर अत्याचार केल्याबद्दल व दंगल घडवून गुंडगिरीला प्रोत्साहन दिल्याबद्दल केसरीचे संपादक यांच्याविषयी खटला यांनी भरलेला होते. ओके. म्हणजे ब्राह्मणेतर जे काही चळवळी संदर्भात जे कार्यकर्ते होते त्यांच्यावर न.चि. केरगडांनी वेगवेगळ्या पद्धतीने केसरीमध्ये लिहून किंवा दंगल घडवून गुंड प्रवृत्तीला प्रोत्साहन दिले संदर्भाने जे काही आरोप केलेले होते त्या अनुषंगाने त्यांच्या विरोधात न.चि. केरगड यांच्या विरोधात अशा पद्धतीचा खटला यांनी केशवराव विचारे यांनी भरलेला होता. ओके. सो हे देखील खूप महत्त्वाचं आहे. ते देखील तुम्ही लक्षात ठेवा. जांभूळवाडी या ठिकाणी कोऑपरेटिव्ह इंडस्ट्रियल कॉलनी या प्रकल्पाची सुरुवात या केशवराव विचारे यांनी केल्याचे आपल्याला दिसून येतो. 14 जानेवारी 1937 पोस्टल क्लासची सुरुवात त्यांनी केली होती. त्यानंतर 1940 अखिल भारतीय सत्यशोधक समाजाचे अध्यक्षपद म्हणून त्यांनी भूषवलेले होते. ओके. सो अध्यक्षपद देखील त्यांनी भूषवल्याचे आपल्याला दिसून येतो. त्यांची खूप गाजलेली पुस्तक आहे विद्यार्थीमाला. ओके. सो हे देखील लक्षात ठेवा. केशवराव विचारे यांचे विद्यार्थीमाला हे पुस्तक खूप गाजल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. सत्यशोधक विद्यार्थी संघाची स्थापना देखील त्यांनी केल्याचे आपल्याला या ठिकाणी दिसून येतो आहे. सो अशा पद्धतीने आपण या ठिकाणी वर्णन कुणाचे केलेले आहे जलसाबद्दल आपण बोललो. सो ते आहे रामचंद्र घाडगे. जर या ठिकाणी आपल्याला विचारलं की विद्यार्थीमाला हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे तर केशवराव विचारे. त्यानंतर आपल्याला प्रश्न विचारला की जे काही सातारा क्षेत्रामध्ये ब्राह्मणेतरांवर अत्याचार केल्याबद्दल जे काही दंगल घडवून गुंडगिरीला प्रोत्साहन दिल्याबद्दल केसरीचे जे संपादक होते न.चि. केरगड त्यांच्यावर खटला कोणी भरला तर त्याचा जो पर्याय असणार आहे ते केशवराव विचारे. ओके. अशा पद्धतीने आपण केशवराव विचारे आणि रामचंद्र घाडगे संदर्भाने या ठिकाणी आपण माहिती बघितलेली आहे. पुढे जाऊयात. आता जे काही वेदिक पिरियड आहे आपल्या प्राचीन भारतामध्ये. सो वेदिक पिरियडच्या वेळेस ज्यामध्ये आपल्याला माहीतच आहे की महाभारत वगैरे जे काही
इंडियन इपिक्स आहेत त्या इंडियन इपिक्स जी आहेत ते त्या काळात घडल्याचे आपल्याला कथा आपण ऐकत असतो. ओके, रामायण असेल, महाभारत असेल. सो या रामायण महाभारताच्या काळामध्येच काही जे राजे होऊन गेले त्यावेळेस. ओके, सो त्या संदर्भाने जोड्या लावा स्वरूपात आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे, ज्यात परीक्षित, जन्मेजय, प्रवहन जयवाली आणि जनक अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे. सो ते वन बाय वन आपण बघूयात. परीक्षित. सो परीक्षित हा कुरु जे काही आपण महाजनपदे बघतो आहोत, वैदिक काळानंतर जे महाजनपदे उदयास आलेले होते त्या ठिकाणी आपल्याला कुरु महाजनपद हे देखील त्या 16 महाजनपदापैकी एक महाजनपद होते. सो या कुरु जे काही प्रांत होता त्यावेळेस वैदिक काळात परीक्षित यांनी राज्य केले होते. ओके, सो वैदिक काळात यांनी राज्य केल्याचे आपल्याला दिसून येतो. अथर्ववेदाच्या एका सूक्तात एक महान कुरु राजा ज्याच्या कारकिर्दीत लोक आपल्या राज्यात आनंदाने राहत होते अशा पद्धतीने या परीक्षित राज्याबद्दल कौतुक केल्याचे आपल्याला दिसून येतं. ओके, सो या ठिकाणी अथर्ववेदामध्ये या कुरु राजा संदर्भात परीक्षित संदर्भात उल्लेख केला आहे. सो परीक्षितला 1 नंबरचा पर्याय आपण म्हणू शकतो. त्यानंतर आहे जन्मेजय. जन्मेजय यांच्याविषयी ते पृथ्वीभोवती परिक्रमा करण्याच्या क्षमतेचे श्रेय देणारे होते. ओके, सो ब्राह्मणांनुसार या जन्मेजय संदर्भाने आपल्याला शतपथ ब्राह्मणांमध्ये त्यांनी केलेल्या जे काही अश्वमेध यज्ञाचा आहे, तर सो या अश्वमेध यज्ञाचा देखील उल्लेख या जन्मेजयाने घडवून आणल्याचे आपल्याला दिसून येतो. पृथ्वीभोवतीची जी काही परिक्रमा आहे, ते पृथ्वीभोवतीची परिक्रमा क्षमतेचे जे श्रेय आहे ते यांना देण्यात येतो. ओके, म्हणजे ते पृथ्वीची परिक्रमा करू शकतात अशा पद्धतीने जन्मेजय यांना देण्यात येतो. त्यानंतर प्रवहन जयवली. ओके, प्रवहन जयवाली संदर्भात दिलेलं आहे. ते एक प्रसिद्ध तत्ववेत्ता होते अशा पद्धतीने प्रसिद्ध तत्ववेत्ता जे आपल्याला जे काही बृहदारण्यक उपनिषद आहे किंवा छांदोग्य उपनिषद आहे त्यामध्ये त्यांच्याविषयी उल्लेख केल्याचे दिसून येतो. ओके, सो या उपनिषदांमध्ये या प्रवहन जयवाली संदर्भाने उल्लेख केले आहे. याच्यामध्ये त्यांना विदेचा राजा जनकाच्या समकालीन होता अशा पद्धतीने या ठिकाणी उल्लेख दिसतो. सो याच्यात त्यांनी या उपनिषदांमध्ये ते एक प्रसिद्ध तत्ववेत्ता होते अशा पद्धतीने यांच्याविषयी प्रवहन जयवाली संदर्भात उल्लेख केल्याचे आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आहे जनक. जनक संदर्भात आपल्याला ते याज्ञवल्क्य आणि गार्गी वाचनवी. ओके, वाचकनवी. ओके, गार्गी वाचकनवी आणि याज्ञवल्क्य सारख्या विविध ब्राह्मण ऋषींना आपल्या स्वतःच्या राजदरबारामध्ये आश्रय दिल्याचे दिसून येतो. ओके, सो अशा पद्धतीने 1, 2, 3, 4 हे पर्याय लावता येतील. प्रश्न जर बघितला व्यवस्थित तर आपल्याला कुठल्या संदर्भ ग्रंथातून घेतलेले आहेत ते आपल्याला नेमकं कळत नाही. त्यामुळे जर असा प्रश्न आला तर आपण आपल्याजवळ आपले प्रश्न जर कमी अटेम्प्ट केले असतील आणि आपल्याला अटेम्प्ट वाढायचाच असेल आणि एखादा नवीन प्रश्न असेल तर आपण थेट 1, 2, 3, 4 असा जर पर्याय असेल तर ते पर्याय आपण मारू शकतो किंवा ते पर्याय आपण टिक करू शकतो. इन केस जर काहीच ऑप्शन आपल्याकडे नाही आहे आणि आपण शेवटचा पर्याय म्हणून आता काही जरी झालं तरी आपण क्वेश्चन अटेम्प्ट करायचे या दृष्टीने जर तुमच्याकडे हा शेवटचा पर्याय असेल तेव्हाच तुम्ही अशा पद्धतीच्या रिस्क घेऊ शकता. ओके, अदरवाईज तुम्ही तशा पद्धतीच्या रिस्क घेणे सहसा टाळा, कारण निगेटिव्ह मार्किंगमुळेच आपली 1, 2 मार्कांनी प्री राहून जाते. ओके, सो बघूयात पुढच्या याच्यामध्ये. पुढच्या प्रश्नात आपल्याला 23 मे 1945 रोजी उंबरगाव तालुक्यातील झरी या ठिकाणी आदिवासींच्या परिषदेमध्ये भाषण करून वेठबिगारी संपवा अशा पद्धतीने कोणी आवाहन केले होते अशा एकंदरीत प्रश्न आहे. यामध्ये पर्याय कमा रणदिवे, त्यानंतर आहे गोदावरी परुडेकर, शामराव परुडेकर आणि देवजी तांडेल. कोणत्या व्यक्ती संदर्भाने हे उल्लेख केलेला आहे अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न आहे. सो बघूयात. ब्रिटिश वसाहतवादी राजवटीत ठाणे जिल्ह्यातील जे काही आदिवासी लोक आहेत ते वेठबिगार जास्त करत असत. ओके, जास्त भाडे, त्यानंतर कमी वेतन, अतिरिक्त आर्थिक बळजबरी, उघडपणे दिसणाऱ्या दुर्दैवी आणि शोषक परिस्थितीमध्ये या ब्रिटिशांच्या खाली ते जगत होते. स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्याला 1945 ते 47 मध्ये उंबरगाव, डहाणू, पालघर या तालुक्यातील जे काही किसान सभेच्या नेतृत्वाखाली वारली जो काही आदिवासी समाज आहे त्यांनी उठाव केल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, सो ठाणे जिल्ह्यात अशा पद्धतीने पहिला आदिवासींचा उठाव दिसून येतो आहे. शामराव परुडेकर यांनी गोदावरी परुडेकर यांच्या समवेत 1945 ते 47 या काळात महाराष्ट्रात वारली आदिवासी उठावाचे नेतृत्व केले. ओके,
आणि हे कुठल्या प्रांतामध्ये, तर ठाणे जिल्ह्यातील उंबरगाव तालुक्यातील झरी या ठिकाणी हे उठाव केल्याचे आपल्याला दिसून येतं. सो पर्याय क्रमांक 3 शामराव परुडेकर यांच्या नेतृत्वाखाली दिलेला आहे, त्यामुळे 3 पर्याय योग्य आहे. ओके. या ठिकाणी गोदावरी परुडेकर हे देखील त्यांच्या सोबती असल्याचे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. ओके. सो काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिलेली आहे. ओके. सध्याच्या पालघर जिल्ह्यातील जे काही झरी हे ठिकाण आहे, या परिषदेत भाषण देऊन सक्तीच्या जे काही मजुरीची प्रथा आहे ते संपवावी अशा पद्धतीने शामराव परुडेकरांनी आपल्या जे काही कामगार आहेत, आदिवासी बांधव आहेत, त्यांना आवाहन केल्याचे आपल्याला दिसून येतो आहे. ओके. सो गोदावरी परुडेकर आणि शामराव परुडेकर. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. आता या ठिकाणी अतिशय फॅक्च्युअल आणि सर्वांना माहिती असणारी, मला तरी वाटतं की जर आपण MPSCची परीक्षेची तयारी करत आहोत तर या सुधारकाविषयी इत्थंभूत जी माहिती आहे ते आपल्याला असणे क्रमप्राप्त होतोय, अपेक्षित आहे. ओके. सो 1889 मध्ये मुंबई येथे न्हाव्यांची सभा बोलवून त्यांना स्त्रियांच्या केशवपनापासून कोणी परावृत्त केले, म्हणजे स्त्रियांच्या जे काही त्यांचं जे एकंदरीत पती मरण पावल्यानंतर. ओके. सो त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने छळ केले जात होते. त्यामध्ये स्त्रियांना केशवपन वगैरे करून किंवा सती जाण्याची जी प्रथा होती त्यांना विरोध करून स्त्रियांसाठी मोलाचे कार्य केल्याचे आपल्याला महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आपण बघतोच आहोत. ओके. सो या स्त्रियांचे जे काही केशवापन करायचे ते त्या नाविकांची सभा बोलवून या केशवपनाला कुणीही विधवा स्त्रीचे केशवपन करणार नाही अशा पद्धतीची जी काही विनंती आहे त्या नाविक संघटनेला केल्याचे आपल्याला दिसून येतं. आणि त्यामुळेच जी काही नाविक संघटना आहे त्यांनी या विधवा स्त्रियांच्या केशवपनाला बंद पुकारलेला होता. ओके. याचा उल्लेख तुम्ही जर सत्यशोधक चित्रपट अलीकडे आलेला आहे ते जर बघितले असेल तर त्याच्यामध्ये दिलेला आहे, तुम्ही ते बघा. म्हणजे आपली जी बेसिक कॉन्सेप्ट आहेत किंवा बेसिक ज्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात ते व्यवस्थित क्लिअर होतील. ओके. सो हे महात्मा ज्योतिबा फुले होते. सो त्यानंतर या ठिकाणी काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेले आहे ते तुम्ही नक्की वाचा. ओके. पुढे जाऊयात. आणि हे जे काही ठीक आहे, पुढे जाऊयात. आता या ठिकाणी जे काही ट्रायबल जे काही एरिया होते किंवा ट्रायबल जी टोळी होती. ओके. समुद्रगुप्त काळामध्ये जेव्हा चंद्रगुप्त द्वितीय, चंद्रगुप्त पहिले, त्यानंतर समुद्रगुप्त, जे आपल्याला गुप्त साम्राज्य संदर्भाने आपण बघतो आहोत, इन्फॉर्मेशन अभ्यासतो आहोत, त्यामध्ये या गुप्त साम्राज्यामध्ये आपल्याला समुद्रगुप्त संदर्भात जी माहिती आहे ती व्यवस्थित अभ्यासणे गरजेचं आहे. ओके. सो या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे की माळवा, त्यानंतर अर्जुनयान, योद्धेय, मद्रक, अबीर, प्रर्जुन, त्यानंतर आहे सनकानिक, काक आणि खरपाकिक. हे यांच्याबद्दल ही राज्य काय होती, पुढील राज्य काय होते. यामध्ये पर्याय दिलेला आहे आर्यवर्तातील राज्य, त्यानंतर आहे समुद्रगुप्ताला शरण गेलेली टोळींची राज्य, त्यानंतर आहे दख्खनची राज्य आणि नागराजांचे प्रदेश. जर तुम्ही व्यवस्थित रीड कराल तर तुमच्या लक्षात येईल की यामध्ये अधिक स्पष्टीकरण देतो आहे. ओके. सेकंड पर्याय स्वतः सांगतो आहे की मी या प्रश्नाचा आन्सर असणार आहे. ओके. सो अशा पद्धतीने तो स्वतः हिंट देतो आहे की या प्रश्नाचा आन्सर आहे तो मी आहे. ओके. सो पर्याय क्रमांक 2 योग्य आहे, कारण या ठिकाणी स्पेसिफिकली टोळींचे राज्य अशा पद्धतीने मेन्शन केले. या ठिकाणी फक्त समुद्रगुप्ताला शरण गेलेले राज्य असा देखील उल्लेख करता येऊ शकला असता, मात्र या ठिकाणी टोळींचे राज्य या कीवर्डवर जास्त भर देण्यात आलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक जे 2 आहे ते योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. ओके. सो समुद्रगुप्ताविषयी आपण आधीच जे 17, 18 आणि 19 मध्ये जे प्रश्न बघितलेले त्याविषयी आपण अभ्यासलेला आहे. सो नव्याने या ठिकाणी ते रिपीट होणार, त्यामुळे मी ते टाळतो आहे. तुम्ही एवढं लक्षात ठेवा, V.S. स्मिथ यांनी भारतीय नेपोलियन अशा पद्धतीने त्यांची जी काही कारकीर्द आहे किंवा त्यांचं जे एकंदरीत कार्य आहे त्याच्याबद्दल त्यांना भारतीय नेपोलियन अशा पद्धतीने त्यांना संबोधलेले होते. ओके. चंद्रगुप्त प्रथम यांनी राजसिंहासनाचे उत्तराधिकारी म्हणून समुद्रगुप्ताची नियुक्ती केल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. सो काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे ते तुम्ही नक्की रीड करा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. सो या ठिकाणी आपल्याला जोड्या जुळवा स्वरूपात या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे, ज्यात आपल्याला उद्योग जे आहेत, उद्योग स्थापन करणारे जे व्यक्ती आहेत किंवा वेगवेगळ्या कार्याशी संबंधित असणारे जे कार्यकर्ते आहेत किंवा व्यक्ती आहेत त्यांच्या संदर्भाने
आणि त्यांनी केलेल्या कार्यासंदर्भाने या ठिकाणी जोड्या लावा स्वरूपात दिलेला आहे. ओके. मुकुंददास, त्यानंतर आहे बाळ गंगाधर टिळक, लाला लजपत राय, चिदंबरम पिल्लई. तर कुठले व्यक्ती कोणत्या घटनेशी संबंधित होते ते आपल्याला ओळखायचं आहे. ओके. सो मुकुंददास त्यांच्याविषयी थोडक्यात इन्फॉर्मेशन बघूयात. मुकुंददास हे बारिसाल या ठिकाणी जो काही बारिसाल आहे सध्या पश्चिम बंगालमधील, सो बारिसाल या ठिकाणी ते त्या शाळेत शिकले आणि त्यांच्याविषयी जर आपल्याला माहिती जाणून घ्यायची असेल तर ते एक उत्कृष्ट काव्यात्मक लेखक, कवी आणि संगीतकार आपल्याला दिसून येतात. ओके. जे विशेषतः देशभक्तीच्या भावना लोकांमध्ये जागरूक करणे या उद्देशाने वेगवेगळे जे गीत आहेत ते त्यांनी तयार केलेले होते, ज्यामध्ये मातृपूजा नावाची जी काही गीतसंग्रह किंवा काव्यसंग्रह आहे हे प्रमुख प्रचलित झाल्याचे आपल्याला दिसून येतं. ओके. त्यांच्या मुकुंददासच्या अनुषंगाने जर प्रश्न आला तर मातृपूजा कोणी लिहिलेलं आहे अशा पद्धतीने प्रश्न येऊ शकतो, किंवा देशभक्तीच्या भावना जागृत करणे किंवा देशभक्तीपर गीत कोणी लिहिलेलं आहे अशा एकंदरीत प्रश्न आला तर ते मुकुंददास आपण देऊ शकतो. ओके. सो मुकुंददास यांना डी नंबरची जी जोडी आहे 4थ्या नंबरची. ओके. देशभक्तीपर गीत ते लिहिले तर ते पर्याय म्हणजे अला 4 नंबरची जोडी योग्य असणार आहे. सो जे तिसरा पर्याय आणि चौथ्या पर्यायामध्ये हे जे अला 4 नंबरची जोडी नसल्याने आपण ते बाद ठरवू शकतो. ओके. त्यानंतर आहे बाळ गंगाधर टिळक संदर्भाने या ठिकाणी दिलेलं आहे की बाळ गंगाधर टिळक यांनी मुंबईच्या गिरणी मालकांना भारतीय लोकांना माफक दराने धोतरे पुरवावी अशा पद्धतीची विनंती त्या ठिकाणी केल्याचे दिसून येतो. सो बला बाळ गंगाधर टिळक यांनी मुंबईचे जे गिरणी मालक आहे त्यांना जे काही भारतीय लोकांना माफक दराने ते जे स्वदेशी वस्तू आहेत ते पुरवावी अशा पद्धतीने विनंती केल्याचे दिसून येते. ओके. सो बला 3 नंबरची जोडी या ठिकाणी आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर लाला लजपत राय यांनी परदेशातील जे काही साखरेचा आपल्या देशातून जो साखर निर्यात व्हायचा त्या साखरेसंदर्भात विरोधाची चळवळ कोणी उभी केलेली होती तर लाला लजपत राय यांनी अशा पद्धतीने चळवळ उभी केली होती. म्हणजे परदेशी वस्तूंच्या वापराविरुद्धच्या स्वदेशी चळवळीशी ते निगडीत होते. म्हणजे स्वदेशी वस्तूंना जास्त त्यांनी मोलाचं जे काही अग्रेसर स्थान दिले होते, त्यामध्ये आपले जे स्वदेशी वस्तू होते त्यांचा स्थान मोलाचे होते. ओके. लाला लजपत राय संदर्भाने आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. पंजाब केसरी म्हणून त्यांना ओळखले जातो. त्यानंतर आहे लोकसेवक मंडळाची त्यांनी स्थापना केल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. आयटॅकचे देखील ते अध्यक्ष म्हणून आपण मागच्या स्लाईडमध्ये बघितलेलं आहे. ओके. सो त्यानंतर आहे चिदंबरम पिल्लई यांनी काय केले तर स्वदेशी स्टीम नेव्हिगेशन कंपनीचे संस्थापक म्हणून त्यांच्याकडे बघितले जातं. म्हणजे स्वदेशी स्टीम नेव्हिगेशन कंपनीचे जी काही स्थापना आहे ते यांनी चिदंबरम पिल्लई यांनी केलेली आहे. ओके. सो डीला 1 नंबरचा पर्याय. सो डीला 1 नंबरचा जो काही आहे तो पर्याय क्रमांक 2 योग्य पर्याय असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. ओके. सुकाणू धरणारा तमिळ माणूस म्हणून त्यांच्याकडे किंवा त्यांना ओळखला जातो, सुकाणू धरणारा तमिळ माणूस. ओके. सो अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 2 योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. या ठिकाणी आपल्याला शहाजहानच्या दरबारी कोणते चित्रकार होते असा एकंदरीत प्रश्न विचारलेला आहे आणि यात मीर हाशम, चित्रमणी अनुप चित्र, त्यानंतर आहे मुहम्मद हसन आणि फकीरुल्लाह कुठले बरोबर आहे. ABD हे या ठिकाणी आपल्याला बरोबर असल्याचे दिसून येतं. यामध्ये मीर हाशम, चित्रमणी अनुप चित्र आणि मुहम्मद हसन नाही तर मीर हाशम, चित्रमणी अनुप चित्रम आणि फकीरुल्लाह हे या शहाजहानच्या राजदरबारामध्ये चित्रकार होते. ओके. सो थोडक्यात शहाजहानच्या जी काही कारकीर्द आहे त्या संदर्भात बघूयात. त्यांचे जो मूळ नाव आहे तो सिहाब अल्दीन मुहम्मद खुर्रम अशा पद्धतीने त्यांचं मूळ नाव आपल्याला दिसून येतो. हे 5वे मुघल शासक होते, ज्यामध्ये आपल्याला बाबर, त्यानंतर हुमायून, त्यानंतर आपल्याला दिसून येतो अकबर. ओके. त्यानंतर आहे जहांगीर, क्रम आपल्याला लक्षात ठेवा जहांगीर. त्यानंतर आहे शहाजहान. ओके. शहाजहान अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकता. बाबर 1, हुमायून 2, अकबर 3, जहांगीर 4 आणि 5वे राजे जे होते शहाजहान. त्यानंतर आहे औरंगजेब, सर्वात म्हणजे जे महत्त्वाचे मुघल शासक होते त्यापैकी. ओके. सो अशा पद्धतीने तुम्ही जे क्रम आहेत ते देखील आपल्याला लक्षात घ्यायला, जेणेकरून जर प्रश्न तशा क्रमानुसार लावा असा प्रश्न आला तर आपण ते देता यायला हवं.
ओके. सो 5वा मुघल शासक आपल्याला दिसून येतात. शहाजहानने सैन्याचा विस्तार केलेला होता आणि राजा म्हणून शस्त्र निर्मितीला चालना देण्याचे काम यांनी अशा पद्धतीने शस्त्र निर्मितीला अधिक चालना दिलेली होती. ओके. प्रथेप्रमाणे शहाजहानने अनेक विवाह केले होते. त्यापैकी जी सर्वात आवडती त्यांची जी काही वाईफ होती, ओके, ती मुमताज महल, जिच्या योग्य नाव म्हणजे तिचं जे मूळ नाव आहे ते अर्जुमंद बानो बेगम अशा पद्धतीने तिची मूळ नाव होती आणि ती शहाजहानची आवडती पत्नी त्याच्यासाठी होती. ओके. सो 1631 मध्ये बाळंतपणाचा तिचा मृत्यू झाला आणि त्यामुळे त्यावेळेस शहाजहान हे नैराश्यात गेल्याचे आपल्याला दिसून येतो आणि त्याच्या स्मरणार्थ आग्रा येथील जो काही आपण जो ताजमहाल बघतो आहोत पर्यटन म्हणून आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाद्वारे ते प्रोटेक्शनिस्ट आहे, म्हणजे प्रोटेक्शन दिलेलं आहे त्याला. सो ताजमहाल हे जे काही जगातील जे काही आश्चर्य आहेत त्या 7 आश्चर्यांपैकी एक आश्चर्य असणारा जो स्थळ आहे किंवा प्लेस आहे ते या ताजमहालला देण्यात आलेलं आहे. सो अशा पद्धतीने या ठिकाणी शहाजहानच्या आदेशानुसार ते ताजमहाल तयार झाल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. आग्रा येथील पर्ल मशीद असेल, लाल किल्ला असेल, दिल्लीतील जामा मशीद असेल, शालीमार गार्डन असेल, पाकिस्तानमधील जे महत्त्वाचे जे काही बांधकाम आहेत ते देखील सध्याच्या पाकिस्तानमधील जे महत्त्वाचे बांधकाम आहेत, ओके, ते देखील त्यांनी केल्याचे दिसून येते. ओके. सो या ठिकाणी ताजमहाल लक्षात ठेवा आणि जे काही त्यांनी बांधकाम केलेले आहे त्या अनुषंगाने जर जोड्या लावा किंवा अशा पद्धतीने जर आला की कुठल्या बांधकामामध्ये कुठले बांधकाम हे किंवा कुठल्या इमारती या शहाजहानच्या आदेशानुसार तयार करण्यात आले तर ते आपल्याला माहिती असायला हवं. ओके. सो आपल्याला त्यांनी मयूर सिंहासनही बांधल्याचे दिसून येतो. ओके. मयूर सिंहासन हे देखील त्यांनी तयार केल्याचे दिसून येतो. याच्यामध्ये दरबारात फकीरुल्ला, मीर हासिम, मुरार, हुनर मोहम्मद नादिर, त्यानंतर मोहम्मद नादिर, समरकंदी आणि चित्रा, ज्याला चित्रमणी किंवा अनुपचित्र म्हटलं जातं, हे जे प्रसिद्ध चित्रकार होते अशा पद्धतीने दिलेलं आहे. फकीरुल्ला या ठिकाणी ऑप्शनमध्ये देखील फकीरुल्ला दिलेला आहे. मीर हासम देखील या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर चित्रमणी आणि त्यालाच आपण अनुपचित्र म्हणतो तर त्यांचा देखील उल्लेख या ठिकाणी दिलेला आहे. सो ABD ब ड हे योग्य पर्याय असणार आहे, पर्याय क्रमांक 4. पुढे जाऊयात. आता या ठिकाणी कालानुक्रमे लावा अशा पद्धतीने प्रश्न आपल्याला आयोग विचारतो. एखादा प्रश्न आपल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये असतोच कालानुक्रमानुसार. मग ते आपले 1920च्या नंतर ज्या घडामोडी घडलेल्या असतील त्यावर असेल किंवा 1920च्या आधी पूर्वी ज्या घडामोडी घडलेल्या असतील किंवा काँग्रेसचे जे वेगवेगळे इंडियन नॅशनल काँग्रेसचे जे वेगवेगळे अधिवेशन झालेले असतील त्यानुसार कालानुक्रमे लावा अशा पद्धतीने प्रश्न आपल्याला विचारतो आहे. आपण ते विश्लेषण जेव्हा करतो आहोत त्यामध्ये आपल्याला दिसून येतो. सो त्या अनुषंगाने या ठिकाणी जी काही 1950च्या दशकात जे घडामोडी घडलेल्या होत्या स्वातंत्र्य चळवळीच्या संदर्भाने किंवा भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या वेळेस त्या संदर्भाने देण्यात आलेले आहे. तर पाकिस्तानचा ठराव, त्यानंतर राजाजी योजना काँग्रेसने फेटाळली, राजाजीचे सूत्र, सिमला परिषद, तर कुठले बरोबर आहे, कुठला कालानुक्रम योग्य आहे. सो पाकिस्तानचा ठराव 1940 मध्ये मांडला गेला. कुठल्या अधिवेशनात? लाहोर अधिवेशनात. आणि आता तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात की पाकिस्तानचा ठराव कोणत्या व्यक्तीने लाहोर अधिवेशनामध्ये मांडलेलं होतं. ओके. तुम्हाला माहीत नसेल तर गुगलमध्ये सर्च करा आणि या कमेंट बॉक्समध्ये ते नमूद करा जेणेकरून ते लॉंग टर्म मेमोरीमध्ये सेव्ह राहील. ओके. सो त्यानंतर आहे राजाजी फॉर्म्युला. आता 1944 मध्ये राजाजी फॉर्म्युला म्हणजे राजाजी जे काही सी राजगोपालाचारी होते यांनी आपली स्वतःची फॉर्म्युला राजगोपालाचारी फॉर्म्युला आणलेली होती. आणि त्यानंतर आहे 1945 मध्ये सिमला परिषद झाल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. जर थोडक्यात हिस्ट्री जाणून घ्यायची असेल तर आपल्याला जो राजाजी फॉर्म्युला आहे तो दिसून येतो की ज्यावेळेस आपल्या जगामध्ये जेव्हा सेकंड वर्ल्ड वॉर सुरू होता आणि त्यावेळेस ब्रिटिशांनी आपल्याला मदतीसाठी हाक दिलेली होती. ओके. आणि ब्रिटिशांकडे किंवा ब्रिटिश जे होते त्यांच्याकडे आपण काही कंडिशन ठेवलेले होते की तुम्ही जर आपल्याला जो काही आपण फुल डोमिनियन स्टेटसची मागणी आपण 1929 पर्यंत करत होतो. ओके. तेव्हा ती जे काही 1929-30च्या दरम्यान आपण डोमिनियन स्टेटसची मागणी करत होतो ते देण्यास तयार होते 1944च्या म्हणजे दुसऱ्या वर्ल्ड वॉरच्या वेळेस, जे 1939 ते 1945च्या दरम्यान जे दुसरे वर्ल्ड वॉर सुरू होते या कालावधीमध्ये ते काही मागणी मान्य करण्यास ब्रिटिश तयार होते. मात्र पूर्ण स्वातंत्र्य देणे अशा पद्धतीत जी काही आपण मागणी केलेली होती त्याला ते विरोध करत होते. ओके.
त्या अनुषंगाने राजाजींनी हिंदू मुस्लिमांना एकत्रित करून त्या मागणीला किंवा स्वतंत्रपणे त्यांच्या या ब्रिटिशांच्या बाजूने याच्यात आपल्या युद्धामध्ये भाग घेऊ आणि जेणेकरून जे आपले जे फॉर्म्युला आहे किंवा आपण जी मागणी केलेली आहे, वेगवेगळी मागणी असेल, ते आपण सविस्तर ब्रिटिशांकडून घेऊ अशा पद्धतीचे फॉर्म्युला त्या ठिकाणी तयार केलेले होते. ओके. सो या राजाजी फॉर्म्युल्यामध्ये सी राजगोपालाचारी आणि जे मोहम्मद अली जिन्ना आहे, त्या मोहम्मद अली जिन्नाच्या दरम्यान डिस्कशन झालेलं होतं. मात्र या राजगोपालाचारी फॉर्म्युलेमध्ये किंवा यांनी मांडलेल्या फॉर्म्युलेमध्ये स्वतंत्र पाकिस्तानचा उल्लेख कुठेच केलेला नव्हता. म्हणजे किंवा मुस्लिमांसाठी स्वतंत्र देश असा उल्लेख केलेला नसल्यामुळे जे काही राजाजी फॉर्म्युला आहे त्यांनी फेटाळलेलं होतं. ओके. कोणी फेटाळलेलं होतं तर मोहम्मद अली जिन्ना यांनी. आणि यांच्या बाजूने म्हणजे राजाजी फॉर्म्युले संदर्भात जे बोलणी करण्यासाठी कोण गेले होते तर महात्मा गांधी आणि मोहम्मद अली जिन्ना यांचं डिस्कशन झालेलं होतं. ओके. आणि काँग्रेसने का फेटाळली होती तर काँग्रेसला म्हणजे जी काही इंडियन नॅशनल काँग्रेस होती त्याची विचारधारा जे काही राजाजी यांनी मांडलेले जे काही फॉर्म्युला आहे किंवा त्यांनी जी मांडली केलेल्या तरतुदी आहे त्या तरतुदीनुसार त्यांना जे काही तरतुदी त्या ठिकाणी केलेले होते ते अमान्य होते. ओके. काही तरतुदी मुस्लिमांच्या बाजूने अधिक महत्त्वाचे होते जे या इंडियन नॅशनल काँग्रेसच्या व्यक्तींना वाटत होते की जास्त अधिकार देतो आहोत अशा पद्धतीने. त्यामुळे ते सुरुवातीपासूनच विरोध करत होते. मात्र महात्मा गांधीजींच्या हस्तक्षेपामुळे ते चूप होते. मात्र जेव्हा मोहम्मद अली जिन्ना यांनी जो काही हा राजाजी फॉर्म्युला आहे तो फेटाळला, त्याच्यानंतर काँग्रेसने देखील ते फेटाळल्याचे आपल्याला दिसून येतं. ओके. म्हणजे तयार करण्याआधीच ते जे काही योजना मांडण्याची जी पार्श्वभूमी आहे ते काँग्रेसने फेटाळली होती. त्यामुळे ABCD सर्वात आधी पाकिस्तानचा ठराव, त्यानंतर आहे यांनी फेटाळली ती योजना मांडली होती काँग्रेस पुढे, ते योजना त्यांनी फेटाळली. त्यानंतर राजाजींचे सूत्र आले गांधीजींच्या हस्तक्षेपामुळे आणि सिमला परिषद आपल्या सर्वांना माहीतच आहे. ओके. वेव्हेल प्लान्स देखील या 45च्या याच्यामध्ये आलेलं होतं. ओके. सो या ठिकाणी काही घडामोडी दिलेल्या आहेत ते थोडक्यात तुम्ही बघू शकता. ज्यात 1937मध्ये इलेक्शन झालेलं होतं. 1935मध्ये आपल्याला दिसून येतो की जे काही इंडियन गव्हर्नमेंट ॲक्ट 1935च्या 1935चा भारत सरकार कायदा आलेलं होतं, त्याच्यामध्ये काही बदल करण्यात आलेले होते. ओके. बर्मा सेपरेट झालेला होता 1937मध्ये. त्यानंतर 1940मध्ये लाहोर सेशनमध्ये पाकिस्तानचं डिक्लेरेशन मांडण्यात आलेलं होतं आणि याच वेळेस लिनन लिथगो ऑगस्ट ऑफर आपल्या भारताला देण्यात आली होती की तुम्ही या दुसऱ्या महायुद्धामध्ये समाविष्ट व्हा. तुम्हाला डोमिनियन स्टेटसची जी मागणी तुम्ही करत आहात त्यामुळे तुम्हाला देऊ केले म्हणजे आफ्टर वर्ल्ड वॉर आम्ही तुम्हाला देऊ. ओके. अशा पद्धतीने या लिनन लिथगो ऑगस्ट ऑफरमध्ये मांडण्यात आलेले होते. ओके. इंडिव्हिज्युअल सत्याग्रह, वैयक्तिक सत्याग्रह 1941 पासून सुरू करण्यात आलेले होते. क्रिप्स मिशन 1942मध्ये आल्याचे दिसून येतो. ओके. क्विट इंडिया मुवमेंट 1942मध्ये घडून आले. इंडियन नॅशनल आर्मीची स्थापना यावेळेस झाल्याची दिसून येतं. 1944मध्ये सी राजगोपालाचारी यांनी फॉर्म्युला मांडला, ज्याला आपण राजाजी फॉर्म्युला बघितलेला आहे. 1945मध्ये सिमला कॉन्फरन्स दिसून येतो. नंतर 1946मध्ये आपल्याला डायरेक्ट ॲक्शन प्लॅन 16 ऑगस्ट 1946 ज्यामध्ये पाकिस्तानने स्वतंत्र राष्ट्रासाठी डायरेक्ट ॲक्शन प्लॅन ठरवल्याचे दिसून येतं. ओके. आणि 1947मध्ये आपला ॲटलीच्या डिक्लेरेशननुसार आणि एकंदरीत माउंटबॅटन यांनी पार्टिशन ऑफ इंडियाची घोषणा केली आणि इंडियन इंडिपेंडन्स ॲक्टनुसार 15 ऑगस्ट 1947ला आपला भारत देश स्वतंत्र झाल्याचे आपल्याला दिसून येतो आणि अशा पद्धतीने पाकिस्तान देखील आपल्यापासून वेगळे झाल्याचे दिसून येतं. ओके. सो ABCD हे योग्य पर्याय असणार आहे. आता शेवटचा प्रश्न आहे या 2020मध्ये 20च्या प्रश्नपत्रिकेत आयोगाने विचारलेले. यात आपल्याला इसवी सन 75मध्ये डॅश यांनी भारतातील निर्यातीचा संदर्भ असलेला नॅचरल हिस्ट्री हा ग्रंथ कोणी लिहिला अशा पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. ओके. अतिशय फॅक्च्युअल आणि जे काही आपण सोर्सेस अभ्यासतो त्यामध्ये हिस्ट्रीचा अभ्यास करताना जे काही सोर्सेस आहे, कुठल्या सोर्सेसमधून आपल्याला वेगवेगळ्या कालखंडातील माहिती मिळते असं जेव्हा आपण अभ्यासतो त्यावेळेस या प्लिनी यांनी लिहिलेल्या नॅचरल हिस्ट्री या पुस्तकासंदर्भाने आपल्याला माहिती मिळतो आहे. ओके. मग तुम्ही ते लुसेंट अभ्यासत असाल तर त्या ठिकाणी देखील याची माहिती मिळालेली आहे. त्यानंतर NCERT जर स्टेट बोर्ड NCERT तर तुम्ही अभ्यासाल 11वी-12वीचे तर त्या ठिकाणी देखील यांचा उल्लेख दिसून येतो आहे. सो द नॅचरल हिस्ट्री हे प्लिनी यांनी लिहिलेले होते. हेरोडोटस यांना इतिहासाचे जनक म्हटलं जातो, फादर ऑफ हिस्ट्री. त्यांनी द हिस्टोरीज पुस्तक लिहिलेलं आहे. मेगास्थेनीज जे चंद्रगुप्त मौर्याच्या राजदरबारामध्ये होते
अलेक्झांडर यांनी पाठवलेलं राजदूत त्यांनी इंडिका हे ग्रंथ लिहिलेला आहे. ओके. सो अशा पद्धतीने आपण हे सविस्तर बघितलेलं आहे. ओके. सो या ठिकाणी जे 20 क्वेश्चन होते ते 20 क्वेश्चन 15 क्वेश्चन आपण इतिहासाच्या अनुषंगाने जे आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020मध्ये विचारलेले होते ते सविस्तर बघितलेलं आहे. यानंतर आपण 2021मध्ये, त्यानंतर 22मध्ये आणि 23मध्ये जे प्रश्न विचारलेले आहेत ते आपण लवकरच डिस्कशन करू आणि त्या अनुषंगाने आपण जे काही कुठले टॉपिक महत्त्वाचे आहेत ते काढूयात, जेणेकरून आपण कमीत कमी वेळेमध्ये इतिहासाचा जो काही महत्त्वाचा पोर्शन आहे तो कव्हर करता येईल. ओके. मी थोडक्यात एक अजून इन्फॉर्मेशन देऊ इच्छितो. आपण एक टेलिग्रामवर इनिशिएटिव्ह सुरू केलेलं आहे, जे आपण MPSC PYQs अँड MCQs नावाची एक बॅच आपल्या टेलिग्राम चॅनलवर, प्रायव्हेट चॅनलवर लॉन्च केलेली आहे. त्या चॅनलवर आपण रोज 10 प्रश्न GSचे वेगवेगळ्या विषयाचे किमान 10 प्रश्न आपण रोज त्या ठिकाणी पोस्ट करतो आहोत आणि एकंदरीतच त्या प्रश्नांना यूट्यूबच्या माध्यमातून त्या प्रश्नांचं ॲनालिसिस करतो आहोत आणि त्या ठिकाणी आपण जे काही PDF वगैरे आहेत ते आपण अवेलेबल करून देतो आहोत. ओके. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर या टेलिग्राम चॅनलवर त्याविषयी माहिती दिलेली आहे, तुम्ही नक्की व्हिजिट करा. ओके. सो भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओत. धन्यवाद. थँक्यू.